नेमक्या काय घडामोडी घडतायत, नेमकी काय भूमिका गोकुळ गीते स्पष्ट करतायत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मंत्री उदय सामंत, नरेंद्र दराडे, गणेश गीते यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। गोकुळ गीते अगदी थोड्याच वेळात आता निवासस्थानी पोहोचतील। पुन्हा एकदा जाऊया, चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चंदन, साधारणतः किती वाजेपर्यंत ही पत्रकार परिषद सुरू होते? निश्चितच पुढच्या काही वेळात या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होईल। माझ्या मागे आपण बघताय की या ठिकाणी उदय सामंत काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गणेश गीते यांचं हे घर आहे, त्या घरामध्ये आता ही बैठक जी आहे ती सुरू आहे। गोकुळ गीते पुढच्या काही वेळात या ठिकाणी येतील, ते अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। मात्र उदय सामंत जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गिरीश महाजन नाशिकच्या रामकुंड परिसरात असलेला एक कार्यक्रम संपून आता या ठिकाणी येत आहेत। गोकुळ गीते या ठिकाणी येत आहेत आणि हे सगळे नेते मंडळी एकत्र आल्यानंतर, त्यांची बैठक झाल्यानंतर पुढच्या काही मिनिटात ही पत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये स्वतः महायुतीचे उमेदवार जे आहेत नरेंद्र दराडे ते सुद्धा उपस्थित असणार आहेत। गोकुळ गीते ज्यांच्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर एक तगडं आव्हान उभं राहिलं होतं आणि गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी, त्यांनी थांबावं यासाठी सातत्यानं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत, उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। सगळे नेते मंडळी जे आहेत ते प्रयत्नशील आहेत आणि या सगळ्या नेते मंडळींच्या प्रयत्नांना आता कुठेतरी यश येताना बघायला मिळतंय। कारण गोकुळ गीते हे कुठेतरी आता शांत होत आहेत, थंड, ते आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतायत आणि माघार घेतात का जाहीर पाठिंबा देतात, एवढाच जो प्रश्न आहे तो या निमित्तानं आता उपस्थित होतोय। गोकुळ गीते जाहीर पाठिंबा देणार का, या ठिकाणी आपली भूमिका नेमकी काय मांडणार, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड गर्दी जी आहे ती या बैठक ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच्या बाहेर उभी आहे। सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून गोकुळ गीते यांनी ज्या पद्धतीनं ही निवडणूक उभी केली, सातत्यानं त्यांनी प्रचाराचा जो धडाका या ठिकाणी सुरू केला होता, त्याच्यामुळे प्रयत्न हाच होता की गोकुळ गीते यांनी या निवडणुकीमध्ये माघार घ्यावी, थांबावं, जेणेकरून नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक सुकर होईल। आज अखेर तो दिवस आलेला आहे। उदय सामंत जे आहेत ते या ठिकाणी बैठकीला उपस्थित आहेत। स्वतः नरेंद्र दराडे जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। थोड्या वेळात ते या ठिकाणी बैठकीला देखील येतील आणि पत्रकार परिषदेत देखील सुद्धा ते या ठिकाणी सहभागी होतील। त्याच्यामुळे या सगळ्या सस्पेन्सवर आज कुठेतरी पडदा पडेल असं वाटतंय। गोकुळ गीते यांना मनवण्यामध्ये, त्यांना थांबवण्यामध्ये कुठेतरी महायुतीचे सगळे नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी यशस्वी झाल्याचं बघायला मिळतंय। गणेश गीते यांचं हे घर आहे। कार्यकर्त्यांचा असाच राबता जो आहे तो गेल्या जवळपास 2 ते 3 आठवड्यांपासून बघायला मिळतोय। एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद गोकुळ गीते यांना कार्यकर्त्यांकडून मिळत होता। ग्रामीण भागामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता आणि त्याच्यामुळेच कुठेतरी धाकधूक जी आहे ती महायुती समोर होती। कारण गोकुळ गीते हे जर निवडणुकीला उभे राहिले तर एक तगडं आव्हान जे आहे ते या ठिकाणी उभं राहिलं असतं आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी ही सगळी जी गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। या बैठकीमध्ये आता या बैठकीनंतर नेमकी काय भूमिका गोकुळ गीते घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। गोकुळ गीते या ठिकाणी पोहोचतायत, ते पोहोचल्यानंतर या बैठकीत ते सहभागी होतील। ज्या बैठकीमध्ये उदय सामंत आहेत, गणेश गीते आहेत, त्याचप्रमाणे गिरीश महाजन सुद्धा या ठिकाणी काही वेळात दाखल होत आहेत आणि हा गणेश गीते यांचा बंगला जो आहे तो आपण बघतोय, इथेच ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि ही बैठक झाल्यानंतर तातडीनं लगेच पत्रकार परिषद घेऊन गोकुळ गीते जी आहेत ते आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील। नेमका आपला पाठिंबा असणार आहे, आपण माघार घेणार आहे, कशा पद्धतीनं पुढची संपूर्ण प्रचार यंत्रणा राबवली जाणार आहे याबाबत ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। आपण बघतोय की बघा, याच ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे। ज्या पत्रकार परिषदेची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे, म्हणजे अगदी औपचारिक अशा पद्धतीची काही वेळाची एक बैठक जी आहे ती या ठिकाणी होईल। ज्या बैठकीमध्ये उदय सामंत असतील, गोकुळ गीते असतील, नरेंद्र दराडे स्वतः असतील, गणेश गीते असतील, गिरीश महाजन असतील, हे सगळे नेते मंडळी एकत्रित एक औपचारिक अशी बैठक या ठिकाणी घेतील आणि ही बैठक झाल्यानंतर तात्काळ पत्रकार परिषद घेतली जाईल। या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते जे आहेत ते आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतील। उदय सामंत दाखल झालेले आहेत, गणेश गीते आहेत आणि आता सगळे कार्यकर्ते
वाट बघतायत की गोकुळ गीते कधी येत आहेत। गोकुळ गीते आल्यानंतर या ठिकाणी ते थेट बैठकीच्या ठिकाणी जातील आणि बैठकीच्या ठिकाणी गेल्यानंतर ते आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करतील। त्याच्यामुळे आता हे सगळे कार्यकर्ते इकडे गर्दी बघा, ही सगळी कार्यकर्त्यांची गर्दी आपण बघतोय। हे सगळे कार्यकर्ते आता थांबलेत, ते गोकुळ गीते यांची वाट बघण्यासाठी। बैठक सुरू झालेली आहे, उदय सामंत बैठकीला हजर आहेत, गणेश गीते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता गोकुळ गीते पुढच्या